जय जिजाऊ जय शिवराय मंडळी, गोरेज पाकशाळेमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आपण घरच्या घरी चायनीज हक्का नूडल्स बनवूया। आज हे पहा, एक पातेलं घेतले पाणी भरून, त्यात हक्का नूडल्स सोडले, थोडंसं तेल आणि मीठ टाकले त्यात पाण्यामध्ये। आता ते उकडायला ठेवलं। आता चला करूया फोडणीची तयारी। 3-4 चमचे तेल घेतले फोडणीसाठी छोटे चमच्याने। आता ह्यात टाकते लांब लांब चिरलेली कॅबेज, लांब लांब चिरलेले गाजर, कांदा व 2 प्रकारच्या शिमला मिरची, कलरफुल लाल आणि हिरवी, अशी लांब लांब चिरली नाजूक नाजूक। आता हे ड्रायनेस येईपर्यंत हलवत राहायचं। फ्लावर थोडीशी जास्त करपू नाही द्यायची, कमी फ्लेमवर। हे पहा, खूपच जवळ झालं होतं पातेलं म्हणून बाजूला ठेवले। आता त्यात ॲड करते गाजर असे हलवत राहायचे। परत त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकली, हे मिक्स करत राहायचं। मधून मधून चेक करायचं। हक्का नूडल्स थोडंसं चॉपिंग करत असतानाच उकडून ठेवायला पाहिजे होतं, पण चालेल। आता मधून मधून मी लक्ष देते, उकडलं ना, उकडलं, थोडं लक्ष द्यायला पाहिजे, गडबड होणार नाही। मग आता त्यात टाकले कांदे बारीक बारीक चिरलेले। आता टाकूया शिमला मिरची, छान छान कलरफुल असे मिक्स करून घेऊया। थोडंसं हक्का नूडल्स चविष्ट आणि चवदार होणार सगळ्या भाज्या मिक्स झाल्यानंतर। आता चला मिक्स सॉस टाकूया ह्याच्यात। आता यात टाकले शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, परत सोया सॉस, आणखीन यात टाकूया थोडीशी साखर। खट्टा मिठ्ठा सॉस तयार झाला हा। थोडीशी खटास येते, मिठास येते। पहा, गडबडी में हडबडी, थोडंसं हाताला लागलं सॉस, काही नाही, चालत राहते। ह्याच्यात ब्लॅक पेपर टाकले फोडणीमध्येच, थोडीशी झणझणीत तडका पण लागला पाहिजे ना। मग आता ते उकडून घेतले हक्का नूडल्स, गार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं पाणी निथळायला ठेवून दिले बाजूला। आता हे सॉस मिक्स केलेला आपण यात ॲड केला आहे। आता यात चवीनुसार मीठ टाकले, 1.5 चमचा लाल तिखट टाकले। हे असं मिक्स करून घेते। हे पहा किती छान वाटते। आता ते कलरफुल भाजीमध्ये हे व्हाईट व्हाईट, पांढरे पांढरे शुभ्र बघा, चांदीचे तार झाल्यासारखं एकदम छान शिजलेत हक्का नूडल्स, पांढरे शुभ्र चांदीसारखे। आता हे कलरफुल बनवायचे, मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण भाज्या, आणि एकजीव बनून झाली, रेडी डिश तयार झाली आपल्या हक्का नूडल्सची। चला तर मंडळी, टेस्ट करा, आपण पण करूया। चला, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, छान छान कमेंट करून सांगा मला कशी झाली ही डिश। घरी पण करून पहा, आपल्या मुलांना आणि वयोवृद्ध माणसांना पण खाऊ घाला। चला तर मग, धन्यवाद, नमस्कार मंडळी।